आणि आता आपण याच्यात आहे ना जिरे टाकू थोडं एवढं तेल घेतलेलं आहे, थोडं आज वरगळेलं कमी. आणि एवढं आपलं सामग्री आहे, शेंगदाणे वगैरे हे कापून ठेवलेलं आहे. आता मी फेकून देतो थोड्या वेळाने. आणि बघू शकता ते आहे असं सामग्री पिनवाड्यामधलं आहे ना, मी पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता तेल गरम होतच आहे, तर आपण याच्यात ना थोडी एक चुटकीला कमी थोडे एवढे टाकू जिरे. थोडे जिरे टाकू. जिरे टाकले का थोडे अजून टाकले जिरे. आणि याच्यानंतर गॅसची लो फ्लेम करतो मी थोडी. आणि याच्यात थोडी हळद टाकू आपण. हात खोलून घेतो मी, या हाताने व्हिडिओ बनायचा आवड आहे त्याच्यामुळे सगळं हळद घेतली एवढी आपण. या हळद याच्यात टाकू. हळद टाकली ना आता आपण याच्यात हळद टाकली ना याच्यासोबत आहे ना आता हे टाकू आपण. त्याच्यानंतरच मटकी सोबतच हे सगळं आलं ना थोडं परतून वगैरे घ्यायचं. थोडी हळदी कमी पडली, थोडी हळद घेऊ अजून. आणि एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट राहिलं, मीठ घ्यायचं राहिलं होतं. मीठ टाकू आपण याच्यात. असं काय होऊ राहिलं आपलं खाली सांडला राहू मी सांगलं काही खाऊ दे त्याला. लागत असेल तर एवढी मिरची टाकू शकता तुम्ही. मी थोडी अजून घेतो, एवढी मिरची. आणि वापस नमक मीठ घेऊ शकता. एवढं मीठ घेऊ आपण याच्यात. अजून थोडं नॉर्मल मीठ. आता हे कांदा वगैरे पण टाकून देऊ. यांना हळवून घेऊ, मिक्स करून घेऊ यांना एकत्र. मी मसाले बिसले टाकले, फक्त मिरची टाकलेली थोडी. घालून घेऊ पहिले ना खारट करायचे ते ना आपण